रुपाली चाकणकरांची एसआयटी कडून चौकशी सुरू झाली आहे। तपासामध्ये पूर्णपणे सहकार्य करणार रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया आहे। तपास पूर्ण झाल्यावर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील असं देखील चाकणकरांनी म्हटलंय। पवन येवले आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। पवन, सध्याचे अपडेट्स। नक्कीच आपण जर बघितलं तर राज्यभरात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा ज्या आहेत रुपाली चाकणकर त्या आता नाशिकमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलीस अकादमी या ठिकाणी एसआयटीच्या माध्यमातून भोंदू अशोक खरात याची मागच्या गेल्या अनेक दिवसांपासून चौकशी सुरू होती। याच ठिकाणी रुपाली चाकणकर या देखील आलेल्या आहेत, सोबत आपल्या महिला वकिलाला देखील घेऊन आलेल्या आहेत। खरं तर रुपाली चाकणकर यांना गेल्या 3 दिवसापूर्वी एसआयटीच्या माध्यमातून चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्याची माहिती जी आहे ती मिळालेली आहे आणि त्या नोटीसवरती रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या नाशिकमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि एसआयटीच्या चौकशीला आता त्या सामोरे गेलेल्या आहेत। जवळपास मागच्या 15 मिनिटांपासून रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या आतमध्ये दाखल झालेल्या आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर हे आपल्याला महाराष्ट्र पोलीस अकॅडमी जे पोलीस अकादमी आहे, ज्या ठिकाणी पोलिसांना ट्रेनिंग दिली त्या ठिकाणी एसआयटीच्या माध्यमातून खरं तर चौकशी सुरू आहे। याच ठिकाणी भोंदू अशोक खरातची देखील चौकशी जी आहे ती सुरू होती। खरं तर अतिशय संवेदनशील हा जो एरिया आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि याच ठिकाणी रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या आपल्या महिला वकिलासह दाखल झालेल्या आहेत। दरम्यान रुपाली चाकणकर या एसआयटीला सर्व परीनं सहकार्य करणार असल्याची त्यांनी माहिती देखील माध्यमांशी बोलताना दिलेली होती। एसआयटीला सर्व प्रश्नांची उत्तरे देखील देऊ अशा पद्धतीचं सांगितलं होतं। खरं तर आपण बघितलं अनेक जे आर्थिक गैरव्यवहार झालेले आहेत त्यामध्ये अनेक ज्या बँका आहेत, पतपेढ्या आहेत, संस्था, त्यामध्ये रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचे देखील अकाउंट असल्याचं समोर आलेलं होतं। त्यांची देखील चौकशी झाली होती आणि त्यानंतर आता रुपाली चाकणकर या पुण्यावरून नाशिकमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळते रुशाली आणि मागच्या 15 मिनिटांपासून या ठिकाणी रुपाली चाकणकर यांची देखील चौकशी सुरू झाली आहे। रुशाली, धन्यवाद पवन, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। जो तपास सुरू आहे त्याच्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना काही उत्तर त्यांना हवी असतील तर ते देण्यासाठी मी आज आलेली आहे आणि या तपासामध्ये पूर्णपणे माझं सहकार्य राहील। त्याच्यामुळे आता तपासाला सामोरं जात असताना जी मदत पोलिसांना असेल, इन्व्हेस्टिगेशन टीमला असेल, तपास अधिकाऱ्यांची जे काही प्रश्न असतील त्यांना निश्चितपणे मी सहकार्य